UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। कल्याण पूर्वचे ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारेंच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर हल्ला, उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी परिसरातील घटना। वाहिनीवरील मालिकेतून शिवसेना शिंदे गटानं प्रचार केल्याचा आरोप, काँग्रेसच्या सचिन सावंतांची निवडणूक आयोगाकडे तक्रार, 24 तासात म्हणणं मांडण्याचे आयोगाचे शिंदे गटाला आदेश। विधानसभा निवडणुकीसाठी उद्या 288 जागांवर एकाच टप्प्यात मतदान, 23 तारखेला मतमोजणी, महानिकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। उद्या पार पडणाऱ्या मतदानासाठी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याणसह इतर जिल्हा प्रशासन सज्ज, मुंबईत 11,000 तर पुण्यात 6,800 पोलीस कर्मचारी तैनात, ईव्हीएम मशीनसह साहित्य वाटपास सुरुवात। छत्रपती संभाजीनगरात मतदान कार्ड जमा करत बोटाला शाई लावून पैसे वाटप, शिरसाटांच्या फोननंतर पोलिसांनी 2 कोटी सोडले, फेसबुक पोस्ट करत अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। विरोधकांना पराभव दिसतोय म्हणून माझ्या मतदारसंघात अफवांचं पीक उठवण्याचा प्रयत्न सुरू, पोलीस चौकशी करतील, आरोपीवर कारवाई होईल, शिरसाटांचा दानवेंवर पलटवार। संजय शिरसाट आणि मनोज जरांगेंमध्ये भेट, राजकीय चर्चा झाल्याची जरांगेंची माहिती, मात्र आपल्याला राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाचं असल्याची जरांगेंची भूमिका। रत्नसिंधू इमारतीत संदीप देशपांडेंकडून बैठक, पैसे वाटप करण्याचं काम सुरू, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा आरोप, तर ठाकरे गटाला पराभव दिसत असल्यानं खोटे आरोप करत असल्याची देशपांडेंची टीका। राज ठाकरे भाजप शिंदेंचं स्क्रिप्ट वाचतात, राज ठाकरेंचा वेगळा चष्मा, मात्र जनता ठाकरेंच्या पाठीशी, उद्धव ठाकरेंवरील टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर, ठाकरे सहकुटुंब तुळजाभवानी मातेचं दर्शन घेणार। मुंबईतून रोकड जप्त करण्याचं सत्र सुरूच, ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसमधून 42 लाखांची रोकड जप्त, निवडणूक आयोग आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरू। राहुल गांधींना 2 डिसेंबरला पुण्यातील विशेष न्यायालयात हजर राहण्याचं समन्स, लंडनमधील कार्यक्रमात सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।